हा बोल अनुजा. काय झालंय विजय? ओके ना सगळं? कुठे आहेस तू? तुला विक्रम सबनीस बद्दल काही कळलंय का? ती वैजयंती कुठे? तिच्याबद्दल काही कळलंय का तुला? या हवालदार मॅडम बद्दल तुझे मला सांगितलंय, ती जर खरंच तशी असती ना तर ती पंतांना आतापर्यंत जीवन ठेवलं नसतं रे. मला वाटतंय तू तिच्याबद्दल थोडं घाईघाईत कन्क्लुजन काढलं. विजय, तू असा अचानक टीम घेऊन निघून जातोस, या सगळ्यात मी तुला काहीच हेल्प करू शकत नाही का? माझा वेळ जात नाही म्हणून मी पोलीस ऑफिसर झाले का? मला सांग ना सगळं. किचाट झालाय, किचाट झालाय. काही कळत नाहीये. विक्रम आणि वैजयंतीच्या बॉड्या सापडल्या, दोघही गेलेत. काय? काहीच कळत नाही यार. बॉडी ज्या पद्धतीनं दिसली ना आम्हाला, तर म्हणजे असं वाटतंय त्या दोघांचे संबंध आहेत एकमेकांची. आणि ह्याहीपेक्षा महत्वाचं ना, त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतंय या दोघांनी आत्महत्या केली आहे. सो प्रायमा फेसी असं आहे की त्यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि आत्महत्या केली दोघांनी, असंच दिसतंय यार. कोण कोण आहे तुझ्या बरोबर आता तिथे? जमदडे आहे, सलमान आहे, फॉरेन्सिक वाले पण आले. ओके ओके, मी ताबडतोब निघते. मी येते तिकडे इगतपुरीला. सर, फॉरेन्सिक वाले बोलवत आहेत बॉडी हलवायची ना. सर काय झालं? हिला कसं कळलं आपण इगतपुरीला आहे? कोण सर? अनुजाचा फोन होता. अनुजा मला म्हणाली की मी येते इगतपुरीला. काय संबंध? तिला कसं कळलं आपण इगतपुरीला? सांग ना. म्हणजे माझ्या बोलण्यातून पण गेलं नाही. मी असं काहीच बोललो नाही की ज्यातून तिला संशय यावा की मी कुठेतरी बाहेर आहे. मग तिने डायरेक्ट हे वाक्य कसं उच्चारलं की मी येते इगतपुरीला? तू सांगितलंस? नाही, माझं बोलणं नाही झालं. तू नाही सांगितलं, बाकी सलमान वगैरे माझ्या समोरच होते. म्हटल्यावर थोडी सांग. मग तिला कसं कळलं आपण इगतपुरीला आहे? म्हणजे अनुजा ब्रिलियंट मूव्ह सर. बघतोय नुसतं, खेळलोय का अजून? नाही, याच्याबद्दल नाही. वैजयंती चौगुलेला आपल्या बाजूनी साक्ष द्यायला लावणं वॉज अ ब्रिलियंट मूव्ह. मला वाटलं नव्हतं सर तुम्ही असं काही कराल. म्हणजे मला असं वाटलं होतं की एवढे असे फोरफ्रंटला येऊन डिरेक्टली तुम्ही तिच्याशी बोलणार नाही. काय ना, कधी कधी काही लढायांच्या बाबतीत फक्त सैनिकांवर अवलंबून राहून नाही चालत. आय अग्री, पण त्यात रिस्क होती ना सर. नाही नाही, फार नव्हती रिस्क. इट वॉज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. काय होतं ना, तुमच्यासारखे लोक माणूस म्हणजे एक अख्खा माणूस असं बघायला जातं. त्यामुळे तुमचं लक्ष आणि एनर्जी 10 ठिकाणी डायव्हर्ट होते. मी काय करतो, समोरच्या माणसातला फक्त मेंदू बघायला जातो, तिथे फोकस करतो. त्या मेंदूत आता काय चालू असेल, त्या मेंदूत काय भीती असेल, कशाला घाबरत असेल. आता वैजयंती चौगुले एक सामान्य मध्यमवर्गीय स्त्री, संसारी, नवऱ्याविषयी मुलीविषयी खूप प्रेम आपुलकी असणारी. आता ही फक्त फायदा ऍप डाउनलोड करून गेम का खेळली असेल बुवा? त्यामागे काय कारण असेल, तिचा हेतू काय असेल? ती जुगारी होती का? तर नाही. ती अशी रेग्युलर ऑनलाईन गेमर होती का? तर नाही. तिचं तिच्या नवऱ्यावर, तिच्या मुलीवर, तिच्या कुटुंबावर खूप प्रेम होतं. आणि या कारणामुळे आपल्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यात आपला हातभार लागावा, हा हेतू मनात ठेवून ती गेम खेळली. तर मी फक्त या 2 गोष्टी हेरल्या. हे तिचे 2 वीक पॉइंट्स आहेत हे ओळखून ते बरोबर चिमटीत पकडले. आणि फॅमिलीवरचं प्रेम आणि त्यासाठी केलेले हे प्रयत्न आणि त्यामुळे डोक्यावर आलेला कर्जाचा भार, ह्या गोष्टी वापरून तिला घाबरवलं. ती घाबरली आणि पोपटासारखी बोलली आपल्याला हवं ते. इट वॉज सो सिम्पल. कळलं का? आता खरं तर हे सगळं तुम्ही लोकांनी करणं अपेक्षित आहे रॉबिन, पण ठीक आहे. आता काय, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे पुन्हा पुन्हा जाणवतं मला. बस सर, मी शिकते अजून तुमच्याकडनं. पण आता सगळं सॉर्ट आउट होईल. म्हणजे आता आपण पिटिशन फाईल करतोय आणि मोस्टली नेक्स्ट वीक पासून आपली मुंबईतली ऑपरेशन सुद्धा सुरू होतील. आणि आता विजय भोसले आपल्याला काही त्रास नाही देऊ शकणार. हेच छोटा विचार. आता विजय भोसले या एका माणसाला हरवण्यासाठी आपण करतोय का हा सगळा उपद्रव? चेस. नॉर्मली लोक चेस खेळताना काय करतात तर आपली मूव, समोरच्याची मूव असा अंदाज घेत घेत
खेळत जातात. म्हणजे तुमच्यासारखे लोक एका वेळी समोरच्याचं एकच प्यादं, एकच घोडा, एकच उंट असे मारतात. मी कसा खेळतो माहिती? कसं? एकाच वेळी समोरच्याची जवळजवळ अख्खी बाजू नेस्तनाबूत करायचा विचार करतो तसे प्रयत्न करतो. सर असं अनुजा, तू इतक्या लवकर आली का? तू म्हणजे आजूबाजूलाच होतीस का? ट्रॅफिक नाही लागलं ना मला. पण मग बरोबर हेच लोकेशन तुला कसं कळलं? सलमानने पाठवलं मला लोकेशन. सलमाननी तुला हे लोकेशन पाठवलं? पण नाही पाठवू शकत. सलमान मुकादमने मला लोकेशन पाठव. काय कॉज ऑफ डेथ काय? कळलं नाही अजून. पण काहीतरी तर कळलं असेल. क्राईम लोकेशनवर काही खुणा सापडल्या असतील. शोधतायत ते फॉरेन्सिक वाले, शोधतायत, त्यांचं काम चालू आहे, कळेल. सर फॉरेन्सिक वाले म्हणतात जैन मॅडम रिपोर्ट्स आज मिळणार नाहीत, उद्याच मिळतील. मला उद्या पाहिजे हा पाटील रिपोर्ट्स. इजंट इट स्ट्रेंज विजय? विक्रम हसबनीस आणि वैजयंती चौगुले दोघं एकाच ठिकाणी आणि तेही अशा ठिकाणी. विक्रम हसबनीस म्हणजे सुहास साटमचा माणूस ना? काहीतरी ऑड नाही वाटत? खूप ऑड आहे, पण कळेल, सगळं कळणार. काय झेंगाटे हेही कळणार आणि कोण झोलाडे हेही कळणार. हा बीबी. हा, काम कुठपर्यंत आलंय माझं? ते हो, मी तेच काम करतेय, वेळ लागतोय. एक मिनिट, मी तुला जर खूप सिरियसली सांगितलंय की मला अनुजाचं लोकेशन तू जे ट्रेस केलंय ते हवंय, त्याचा अर्थ काय होतो शोशाना? अर्जन्सी आहे का नाही? हा, तू घरी आहेस, तू काय करतेस याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. डोकं फिरू नका तू शोशाना माझं. मला लवकरात लवकर तो हवा आहे, तर रिझल्ट पाहिजे मला. एवढा वेळ का लागतोय तुला? अरे बीबी 6 दिवसांचा डेटा आहे, तेवढा वेळ लागणारच ना. तुझा प्रॉब्लेम काय माहिती शोशाना? मी जरा तुला सूट दिली, तुझ्याशी इज्जतीत बोललो, मोठा भाऊ म्हणून तुला वागवलं ना, की तू डोक्यावर बसतेस माझ्या. मी तुला सांगतो ना, जर अर्जन्सी आहे तर त्याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे ना. प्रत्येक वेळी मी तुला एक्सप्लेन नाही करणार आहे. चिल बीबी, मी तुला उद्या सकाळपर्यंत डेटा काढून देते. ओके, रात्री पाहिजे मला. येस, बाय. वैजयंती चौगुले यांचं नाव एव्हा ना घराघरात परिचयाचं झालंय. कारण अनेक महिने चालत असलेल्या, गाजत असलेल्या फक्त फायदा ऍप विरुद्ध इन्स्पेक्टर विजय भोसले या केस मधल्या त्या एक महत्त्वाच्या साक्षीदार होत्या. त्यांच्या साक्षीनं संपूर्ण केसला एक वेगळं वळण लागलं होतं आणि नुकतीच त्यांच्याबद्दलची धक्कादायक बातमी समोर आली. इगतपुरीच्या एका बंगल्यात वैजयंती चौगुले यांचा मृतदेह आढळला. विक्रम हसबनीस यांचा सुद्धा मृतदेह त्याच ठिकाणी सापडलाय. विक्रम हसबनीस हे आमदार सुहास साटम यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते अशी माहिती समोर आली. आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत. वैजयंती चौगुले आणि विक्रम हसबनीस यांचे मृतदेह अशा प्रकारे आढळल्यामुळे त्यांच्यामध्ये नेमके कशा प्रकारचे संबंध होते याची चौकशी करणं आता भाग आहे. त्या दोघांची हत्या करण्यात आली आहे का त्यांनी आत्महत्या केली आहे आणि केली असेल तर का, त्यामागचं कारण काय, असे अनेक प्रश्न आता समोर उभे राहिले. घटनास्थळी वैजयंती चौगुले यांनी बंद करते, बंद कर. काही बोलतात रे आईबद्दल. काही बोलतायत. सम्या, हे जग खूप घाणेरडं आहे, मला माहिती आहे. पण ते किती घाणेरडं आहे ना, पण ते मला बघायचं आहे किती घाणेरडं आहे ते. बघायचं मला किती घाणेरडं आहे ते.
मॅडम अनेकदा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात ना मॅडम की आपला मेंदू आणि डोळे बधीर होतात. पण मी खरं सांगू, हे जे काही घडलंय वैजयंती चौगुले आणि विक्रम हसबनीस त्यांचा अफेअर मान्यच नाही मॅडम. मला 100% सांगा. म्हणजे ती बाई चुकली होती, तिला पैशाचा मोह झाला होता, ती पैशाच्या मागे लागली होती, तिला हाव होती पैशाची, त्यात तिने खूप चुका केल्या, त्या ऍपमध्ये गेम खेळी, सगळं असेल मॅडम. पण वैजयंती चौगुले ह्या बाईला मी ओळखत होतो मॅडम. ती बाई घरी आल्यापासून मी रेग्युलरली त्यांच्या घरी जायचो, तिच्या फॅमिलीला भेटायचो, सेफ हाऊसमध्ये मी स्वतः त्यांना ठेवलं होतं मॅडम. शक्यच नाही ती बाई नवऱ्याला फसवून असा विवाह बाह्य संबंध ठेवूच शकत नाही मॅडम, गॅरंटी आहे माझी. मग त्या माणसाने त्याच्या बायकोला तो मेसेज का केला? नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर आता नाही आहे मॅडम माझ्याकडे. पण काही प्रश्न आहेत बरं का. आता तुम्ही सांगा, ज्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही. उदाहरणार्थ 3 महिने जर एक बाई फरार आहे तर तिने अफेअर कधी केलं? बरं, समजा तिला अफेअरच करायचं होतं तर मग ती सेफ हाऊस मध्ये असताना त्यांनी कॉन्टॅक्ट कसा केला विक्रम हसबनीसला? कारण सेफ हाऊसचं लोकेशन फक्त मला माहिती होतं मॅडम, बाकी कोणालाच माहित नव्हतं. मॅडम मी तुम्हाला सांगतोय काय, त्या बाईचं म्हणजे ह्या केस संदर्भात जेव्हा मी इन्व्हॉल्व्ह झालो ना, मी एवढा खोलात घुसलो ना, त्या बाईचं अख्खं आयुष्य मला माहित होतं. ती बाई विवाह बाह्य संबंध ठेवूच शकत नाही, गॅरंटी आहे मॅडम. मी तुम्हाला सांगतो हे सगळं घडवून आणलंय कुणीतरी मुद्दा. पुन्हा एकदा कुणी शोधा भोसले. कुणीतरी तुमच्यापेक्षा, तुमच्या डिपार्टमेंटपेक्षा हुशार आहे असं जगाला वाटू देऊ नका. मला एकूणच असं वाटतंय की या मागे खूप मोठी यंत्रणा आहे, खूप मोठा प्लॅन आहे. तुम्ही याच्या तळाशी जा भोसले. तुम्ही म्हणाला होतात की वैजयंती चौगुलेला 24 तासात शोधून काढा. शोधलंतही, पण तिची डेड बॉडी शोधलीत. हे पुरेसं नाहीये भोसले. अजून मेहनत आणि कुणी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढा. येस मॅडम, शोधतो. जय हिंद मॅडम. जय हिंद. सर विक्रम हसबनीस यांच्या आत्महत्येची माहिती समोर येते, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया? सिरियसली? एखाद्या अनोळखी माणसालाही काही त्रास झाला तरी मदतीला धावून जातो आम्ही. इथे इतकी वर्ष निष्ठेने माझ्याबरोबर काम करणारा माझा जवळचा मित्र, त्याच्या बाबतीत हे असं काहीतरी घडलंय आणि तुम्हाला प्रतिक्रिया हवी, देतो. या घडल्या प्रकाराचं मला प्रचंड दुःख आणि मनस्ताप आणि त्रास झालाय आणि या सगळ्या मागची काय कारण आहेत ती लवकरात लवकर शोधून काढली जावी, त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. ही आत्महत्या विवाह बाह्य संबंधातून झाली असल्याचं बोललं जातं, त्याबद्दल काय म्हणाल? काही नाही, कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही बोलत नाही आणि कोणीही खरं तर बोलू नये. आता माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी विक्रमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहावं, त्यांना मानसिक आर्थिक आधार द्यावा आणि या दुःखाला पचवण्याची ताकद त्यांना मिळावी यासाठी प्रार्थना करावी आणि त्यांच्याप्रती सहवेदना बाळगावी. सहवेदना म्हणजे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे याची त्यांना जाणीव करून द्यावी, कंपॅशन बाळगावी. बाकी पोलीस त्यांचं काम करतात, तुम्ही तुमचं काम करा आणि मला माझं काम करू द्या. धन्यवाद. वैजयंती आणि विक्रमचे PM रिपोर्ट झाले. वसुंधरा म्हणाली काही डाऊट असेल तर कॉल करा, कदाचित ती स्वतः येईल सुद्धा इकडे. चला, आली असती तर बरं नाही, तिच्या समोर नसते वाचले. कसं शक्य आहे? काय झालं सर? तू वाचले नाहीस? नाही सर. वैजयंती चौगुले आणि विक्रम हसबनीस एका दिवशी मेलेच नाहीत. काय? पण त्यांच्या डेथच्या वेळा सेम आहेत सर. नाही, वेगवेगळ्या दिवशी मेलेत. एक मिनिट, वैजयंती चौगुले आणि विक्रम हसबनीस वेगवेगळ्या दिवशी. सर पण कॉज ऑफ डेथ सेम दिसतंय की. हा बरोबर आहे ना, पॉइझनच आहे. थांब जरा. वैजयंती चौगुले बरोबर आणि विक्रम. मला सांग, या विक्रम हसबनीसला तू शोधायला गेली तेव्हा तो तुला सापडला नाही,
म्हणजे ऑलमोस्ट 2 दिवसांपासून विक्रम हसबनीस आपल्याला सापडत नव्हता, बरोबर? हो हो, वैजयंती चौगुले परवापासून म्हणजे 1 दिवसापासून गायब होती. त्यानंतर आपल्याला लक्षात आलं की ही वैजयंती चौगुले स्वइच्छेनं एका गाडीमध्ये बसली. आपण पाहिलं की स्वइच्छेनं वैजयंती चौगुले एका गाडीत बसली, जी गाडी विक्रम हसबनीसच्या नावावर आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला विक्रम दिसला नाही. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की त्यात विक्रम होता. ओके, पण या दोघांची बॉडी जिथे सापडली तिथे तो विक्रम होता. सर बरोबर आहे, विक्रमच असणार. त्याने त्याच्या बायकोला मेसेज पण केला होता ना. करेक्ट करेक्ट. म्हणजे इगतपुरीला जाईपर्यंत तर ते जिवंत असणार ना. हा, मेल्यावर तर माणूस मेसेज करत नाही. मग ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये 24 तासाचं अंतर कसं डेथ मध्ये? नाही, पण असं म्हणायला गेलं तर मग दोघांनी सेम पद्धतीचं विष पाहिलेत ना ते. बरोबर, दोघांच्या बॉडीमध्ये सेम विष आहे. मग असं कसं शक्य आहे की वैजयंतीच्या बॉडीवर त्या विषानं काय लेट रिएक्ट केलं आणि याच्या बॉडीवर लवकर रिएक्ट केलं, आणि मग हे दोघं जण मेले आणि इगतपुरीला पोहोचले का? इगतपुरीला पोहोचून मेले, मग 24 तासाचं अंतर कसं आहे? अरे काय आहे यार हे? झोल आहे जमदाडे. हो सर, काहीतरी एक घडतंय. एक तर परत एकदा कोणीतरी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतंय, किंवा कोणीतरी एक मोठं जाळं विणतंय आणि त्या जाळ्यामध्ये आपण परत एकदा अडकत चाललो. नमस्कार पंत. साहेब तुम्ही पडा 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 उठून पडा. बसा ना. बरे आहात का? हो साहेब, म्हणजे बघा ना साहेब, आयुष्यात पहिल्यांदा मी तुमच्या समोर असं आडवा पडलोय. बरं नाही दिसत आहे. पंत मी चुकलो, जमलं तर माफ करा मला. साहेब तुमच्या हातून चुका होतात, तुम्ही काही गोष्टी विसरता, वयोमान परतवे म्हणून मी तुम्हाला रिटायर व्हा पंत असं सुचवलं. तुम्ही ते लगेच मान्यही केलं, ते ठीकच आहे. पण इतक्या जुन्या निष्ठावान वृद्ध सहकार्याचा हात असा सोडून द्यायचा नसतो, हे मात्र लक्षात यायला हवं होतं माझ्या. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. साहेब काय बोलताय? आणि तुम्हाला शिक्षा देणारं मी कोण? मीच भोगली शिक्षा. पण साहेब इतकी वर्ष निष्ठेने तुमची सेवा केली, त्या हक्काने एक मागू? हा बोला ना साहेब. त्या विक्रमला जन्माची अद्दल घडवा. माझ्या ह्या अवस्थेला तोच जबाबदार आहे. मेला तो. काय म्हणजे कसं? कर्म शेवटी इथेच फेडावं लागतं ना पंत. काय त्याचं काहीतरी अफेअर होतं बहुतेक. त्या सगळ्या भानगडीतून त्याने आत्महत्या केली. एका अर्थी तुम्हाला न्याय मिळालाय पंत, आणि आता तुम्हाला कसलाही कुठलाही धोका नाही. माझं 24 तास लक्ष आहे आता तुमच्यावर शेवटपर्यंत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट चुकला वगैरे असं काही होऊ शकतं का? विचारलंय फक्त. जनरली नाही, कारण आजकाल असे ह्युमन एरर्स होत नाही, सगळं डिजिटल झालंय. आणि शेवटी ते सायन्स आहे, त्यामुळे चुकू शकत नाही. तारीख बिरीक एखादी मागे पुढे झाली असं होऊ शकतं ना? नाही, मलाही आधी आश्चर्य वाटलं होतं, पण हा रिपोर्ट बरोबर आहे. विक्रमचा मृत्यू वैजयंतीच्या मृत्यूच्या ऑलमोस्ट 24 तास आधी झाला. वैजयंती चौगुले विक्रमच्या गाडीत बसून? मला माहिती आहे, वैजयंती चौगुले विक्रमच्या गाडीत बसून इगतपुरीला गेली, त्या दोघांची बॉडी तिथे सापडली, त्याचं पोस्टमॉर्टम मीच केलंय, हा रिपोर्ट मीच बनवलाय, त्यामुळे मला हे माहिती आहे. तू परत परत हेच नको सांगू मला.
तुझा मुद्दा काय आहे? तू एक्सप्लेन कर ना प्लीज. ओके थांब. विजय, जसं तू मला सांगितलंस की वैजयंती घरातून साधारण 3 ते 3:30च्या मध्ये बाहेर पडली आणि रिपोर्ट्सनुसार तिचा मृत्यू 4 ते 4:30च्या दरम्यान झाला. मला सांग, मुंबई ते इगतपुरी पोहोचायला किती वेळ लागतो? 4 तास, 140 किलोमीटर. म्हणजे जर ती जिवंत इगतपुरी पोहोचली असती तर ती किती वाजता पोहोचली असती? 7:30 ते 8च्या दरम्यान. पण तिचा मृत्यू 4:30 वाजता झालाय. तिचा मृत्यू रस्त्यात झालाय. करेक्ट. तिचा मृत्यू झाल्यावर तिची बॉडी इगतपुरीच्या त्या बंगल्यात प्लेस केली गेली. आणि सेम असंच विक्रमच्या केसमध्ये पण झालंय. म्हणजे त्याची पण बॉडी नेऊन ठेवली. येस. त्याला पण रस्त्यात मारलं. येस, कारण डेथ झाल्यानंतर रिगर मॉर्टिस अशी प्रोसेस चालू होते ज्याच्यात मसल्स स्टिफन व्हायला चालू होतात. बॉडीचं लाकडासारखी होती बॉडी. येस, कडक होतात. आणि मृत्यूच्या 24 तासानंतर बॉडी हलवून हव्या त्या पोझिशन मध्ये प्लेस करणं कठीण. अच्छा, म्हणजे या दोघांनाही आधीच मारून इगतपुरीला प्लेस केलं गेलं. येस, पण कोणी? कोणी?